नमस्कार, किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पापडी वाल ग्रेव्ही रेसिपी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी वाल रात्रभर भिजत घातलेला होता। भिजवलेला वाल कुकरमध्ये घालू 1 ग्लास पाणी टाकून 1 शिट्टी करूया। वाल शिजतो तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करू। इथे मी 2 मोठे कांदे घेऊन जाडसर कापून घेतलेले आहेत। ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर पेस्ट तयार करून घेऊ। आपल्याला कांद्याची जास्त बारीकही पेस्ट करायची नाही, फक्त जाडसर वाटायचं आहे। 2 मध्यम आकाराचे टमाटे तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घेऊ। इथे मी एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घातले। तेल तापल्यावर 1 चमचा जिरे आणि बारीक करून घेतलेला कांदा घालू। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊ आणि मग टोमॅटोची प्युरी घालू। मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा हलका ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे। आता आपण टोमॅटोची प्युरी घालू आणि तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटलेले आहे। आता आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ आणि तीही छान मसाल्यामध्ये परतवून घेऊ। आपण इथे काही पावडर मसाले घालून घेऊ। 1 चमचा धना पावडर, 2 चमचे घरातला कुठलाही गरम मसाला, 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद। लाल चटणी आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे आपण सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ। मसाले आता पूर्ण एकजीव झालेले आहेत। आता मी इथे 1 चमचा आमचूर पावडर घालते। आता आपण शिजून घेतलेला पापडी वाल मसाल्यामध्ये घालू। आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे तेवढे पाणी तुम्ही घालू शकता। वाल शिजवताना घातलेल्या पाण्याचाही आपल्याला इथे ग्रेव्हीसाठी वापर करायचा आहे। ते पाणी टाकून द्यायचे नाही, त्याच्याने खूप छान चव येते। चवीनुसार मीठ घालून घेते। वाल आपण आधी शिजवून घेतलेला आहे, म्हणून आता भाजीला फक्त आपण 1 उकळी घेऊ। चला तर मग भाजीला 1 उकळी येते तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।